हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आजपासून आपण ग्रॅव्हिटीला सुरुवात करू. सायन्स आपलं पहिलं लेक्चर असेल ग्रॅव्हिटीवरती. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन नेमकं काय असतं ते आपल्याला आज काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. तर बेसिकली हे जे चॅप्टर आहे बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला 3 मार्कासाठी विचारतात. ठीक आहे, तर 3 मार्क बेसिकली सांगतो. तर एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, इथे कॅन यू रिकॉलमध्ये दिलेले प्रश्न जे असतात ना पुस्तकामधले, ह्या क्वेश्चनला चांगल्या पद्धतीने करून घेत जा, कारण हे खूप भर दिलं जातं बोर्डाच्या पेपरामध्ये. याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. तर लक्षात ठेवा, कधीही अभ्यास करताना ह्या क्वेश्चनना कधी सोडायचं नाही. ह्या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ठीक आहे, जर तुमच्याकडे ह्या प्रश्नांचं उत्तर आहे तर तुमचं पूर्ण बेसिक जे नॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रो होतं. आणि जर तुम्ही ह्या क्वेश्चनचे आन्सर पहिलेच काढून घेतले, जर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत, तर हे चॅप्टर समजायला जास्त कठीण जात नाही. म्हणजे कुठल्याही चॅप्टरमध्ये जिथे तुम्हाला हे प्रश्न दिलेले आहेत, जर त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येतं, ते प्रश्न जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतात, त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतात, दॅन ते जे प्रत्येक स्पेसिफिक चॅप्टर असतं, कुठलंही चॅप्टर असो, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायला खूप मदत होऊन जाते. ठीक आहे, इथे पण तुम्हाला हे जे ग्रॅव्हिटेशन म्हटलेलं आहे चॅप्टरमध्ये सुरुवातीला कॅन यू रिकॉल दिलं होतं आणि हे 3 प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. पहिला प्रश्न तो विचारतो की व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. तर जर एखाद्या ऑब्जेक्टवरती जर फोर्स मी लावला तर काय होईल. ठीक आहे, व्हॉट आर द इफेक्ट. ठीक आहे, कुठला इफेक्ट त्याच्यावरती जाणवेल जेव्हा आपण फोर्स लावू त्यावेळेस. आणि दुसरा प्रश्न विचारतो की व्हॉट टाईप ऑफ अ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. तर तुम्हाला कुठले कुठले फोर्सेस माहिती आहेत. तिसरा म्हणजे की व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे. तर ह्या 3 प्रश्नांची उत्तरं मी पण तुम्हाला देतो. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज हे 3 प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे काय येतात. पहिले आपण ह्यांना डिस्कशन करू, दॅन वी ट्राय टू अंडरस्टँड आपलं ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर आपल्याला काय दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, तर बघा की सगळ्यात पहिले तर आपण जर आज बोलायचं म्हटलं तर पहिला प्रश्न जो विचारला होता ना की व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन अँड ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टवरती काय फोर्स बेसिकली जर फोर्स अप्लाय केला तर काय होतं आहे. तर बघा, जर हा ऑब्जेक्ट आहे तुमचा, जर मी याच्यावरती फोर्स लावला एफ, तर हा काय करून देईल, डिस्प्लेस होऊन जाईल की नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालला जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट येईल. दुसरा, सपोज की मी खूप जास्त फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, जर माझ्याकडे काच पडलेला आहे, काचेचा तुकडा आहे आणि काचेच्या तुकड्यावरती जर मी हॅमरने हॅमअप केलं, ठीक आहे, हॅमर घेतला आणि हॅमरने जर मी हॅमर करून दिलं याच्यावरती, तर काय होऊन जाईल, काचेचे तुकडे तुकडे होऊन जातील की नाही, तुकडे तुकडे होऊन जातील. म्हणजे काय होईल, इट कॉज याच्यामध्ये काय येईल, शेप आणि साईज आहे त्याचा काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. ठीक आहे, अदरवाईज जर एखादा मूव करणारा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जर मी जर एखादी सायकल घेऊन आलो, खूप जोराने सायकल घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, फास्टर सायकल येते आपली. ठीक आहे, जर सायकल खूप फास्ट येते, तर फास्ट येणाऱ्या सायकलवरती सपोज की मी इकडनं खूप मोठा दगड घेतला. ठीक आहे, आणि दगडावर फोर्स लावून मी त्या दगडाला इकडे त्याच्या डायरेक्शनमध्ये फेकून दिला, तर काय होऊन जाईल, सायकलचे त्याच्यामध्ये पण काय येईल, त्याची जी मोशन होती सध्या तरी काय होऊन जाईल, त्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती चेंज होऊन जाईल. ठीक आहे, सो द चेंज द डिरेक्शन ऑफ द मोशन काय होईल, बेसिकली काय होईल, फोर्समुळे होऊन जाईल. जर मी एखाद वेळेस जो फोर्स लावतो आहे, तर फोर्स काय इफेक्ट करतो बघा, दॅट इज चेंज अँड कॉज डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्प्लेसमेंट येऊन जातं किंवा शेप आणि साईज चेंज करून देतो. अदरवाईज जी मोशन आहे डिरेक्शनची तिला बी चेंज करून देतो. बरोबर ना. म्हणजे सपोज की माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, तो इकडे सरळ चालला आहे. ठीक आहे, इकडे आला, तर मी जर इथे तो आलेल्या ऑब्जेक्टवरती जर मी काहीतरी इथे रेस्ट्रिक्शन टाकून देतो, भिंत लावून देतो, बरोबर, तर हा ऑब्जेक्ट काय करेल, त्याची डिरेक्शन चेंज करून घेईल आणि ह्या डिरेक्शनमध्ये यायला लागून जाईल. म्हणजे हा इथून त्याची डिरेक्शन चेंज करेल आणि इकडनं जायला लागेल मग आता असा. बरोबर, तर हे काय बेसिकली द चेंज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट होईल. एका फोर्समुळे काय काय होऊ शकतं, डिस्प्लेसमेंट होऊ शकतं, शेप साईज चेंज होऊ शकतो ऑब्जेक्टचा, अदरवाईज त्याची डिरेक्शन पण चेंज होऊन जाते मोशनची. ठीक आहे, हा तर तुमचा पहिला प्रश्न होता. दुसरा म्हटला तो की व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आहेत बेसिकली. तर बघा की टाईप ऑफ फोर्सेस जे आहेत आर अ फॅमिलियर विथ यू. तर तुम्हाला सगळ्यात पहिले जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 2 फोर्सेस नक्की माहिती असतील.
दॅट इज नथिंग बट बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस. कारण तुम्ही 9वीमध्ये बॅलन्स अनबॅलन्स फोर्सेस शिकलेले आहेत. अजून फोर्सेस म्हणजे मस्क्युलर फोर्स आहे, मेकॅनिकल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहेत. तर हे ॲज पर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी जर बघितलं तर तुमचे हे एक्स्ट्रा फोर्सेस आहेत. तर तुम्हाला अजून याच्याबद्दल अजून बरेचसे फोर्सेस माहिती असतील. हे तर झाले फॉर अवर आन्सर पर्पज. ठीक आहे, तर तुम्हाला अजून बरेचसे फोर्सेस पण माहिती असू शकतील. तर ह्याच्यामध्ये बेसिक फंक्शन्स फोर्सेस जर विचार केला तर बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस आपल्याकडे येऊन जातात. बरोबर. तर हे फोर्सेस आपल्याला माहिती आहेत सध्या तरी. ठीक आहे, आणि हे थोडेसे आपल्याला माहिती असणारे फोर्सेस अजून आपण डिस्कस करू शकतो. ठीक आहे, हे आपल्याला फोर्सेस सध्या माहिती आहेत. तिसरा प्रश्न आपल्याला विचारतो की व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तुम्हाला काय माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल. ठीक आहे, तर माझ्या पद्धतीने जर मी सांगायचं म्हटलं की जो फोर्स आहे विच इज ॲप्लाइड बाय द अर्थ. काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स नथिंग बट फोर्स ॲप्लाय कोण करतं आहे, अर्थ ॲप्लाय करते टू पुल ऑब्जेक्ट. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट जर मी वर फेकला तर त्या वरती फेकलेल्या ऑब्जेक्टवरती अर्थ काय करते, एक पुल अप्लाय करते, म्हणजे तिच्याकडे ओढते. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की अर्थवर पडलेल्या ऑब्जेक्टला अर्थ तिच्याकडे ओढत नाही. ठीक आहे, हा हिला पण ओढते. ठीक आहे, कुठलाही ऑब्जेक्ट असो, दोन ऑब्जेक्ट एकमेकांना पण ओढतात. ठीक आहे, तर बेसिकली जो ग्रॅव्हिटी आहे त्यांना आपण शिकणारच आहोत कारण आपलं चॅप्टरच ग्रॅव्हिटीवरती डिपेंड करतं. तर लक्षात ठेवा, द फोर्स विच इज ॲप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्टला पुल करण्यासाठी जो फोर्स ॲप्लाय करते अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ नोन ॲज अन ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटला तो. काय म्हटला तो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, बाकीचे पण क्वेश्चन आहेत तर ते आपण पुढे बघू. पहिले आपल्याला चॅप्टरला तर स्टार्ट करावं लागेल ना. ठीक आहे, ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला बेसिकली काय म्हटलेलं आहे की जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बेसिकली. ठीक आहे ना, वी हॅव सीन इन प्रिवियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अन युनिव्हर्सल फोर्स आहे. कसा फोर्स आहे? युनिव्हर्सल आहे. पूर्ण युनिव्हर्समध्ये अप्लाय केला जाणारा, पूर्ण युनिव्हर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. ठीक आहे, आपली जेवढी कुठली युनिव्हर्स आहे, आपली आकाशगंगा असेल, मिल्की वे गॅलेक्सी असेल और अदर गॅलेक्सीज असतील, तर प्रत्येक गॅलेक्सीमध्ये हा फोर्स अप्लाय होतो. अँड अगेन दॅट युनिव्हर्सल फोर्स आपण म्हणतो. अँड इट ॲक्ट्स. ठीक आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बेसिकली ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. ठीक आहे ना, म्हणजे इथे अप्लाय होणारे जे फोर्सेस आहेत बेसिकली नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. ठीक आहे ना, म्हणजे हा ऑब्जेक्ट अर्थवर पडलेला आहे, हा पण ऑब्जेक्ट अर्थवर पडला आहे, तर दोघांमध्ये पण दोघांवर जी अर्थ आहे आपली दोन ऑब्जेक्ट्सवरती येते. बरोबर, कुठलेही दोन ऑब्जेक्ट, तुमच्याकडे टेबल पडलेला आहे घरामध्ये आणि खुर्ची पडलेली, तर दोघांवरती अर्थ काय करते? फोर्स लावते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अगेन दॅट टेबल आणि खुर्ची पण दोघं एकमेकांवरती फोर्स लावत आहेत. इवन दो तुमच्याकडे पडलेले टेबलावरचे दोघं पेन असतील, ते दोघं एकमेकांना फोर्स लावत आहेत. इवन दो नोटबुक्स पडलेले आहेत आणि पेन पडलेले आहेत, काहीही पडलं असेल ते पण दोघं एकमेकांना फोर्स लावत आहेत. म्हणजे बेसिकली ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो? ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, फक्त दोन ऑब्जेक्ट्सवरती अप्लाय होत नाही अर्थवरच्या, तर बट ऑल्सो एनी टू ऑब्जेक्ट्स इन अन युनिवर्स. म्हणजे युनिवर्समध्ये जसं आपला सन आहे आणि मून आहे, तर मून आणि सन एकमेकांमध्ये पण काय करू शकतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अप्लाय करतात. अँड अगेन दॅट आपण म्हणू शकतो की मून आणि अर्थमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इवन दो युनिवर्समध्ये जेवढे कुठलेही प्लॅनेट्स आहेत तर त्यांच्यामध्ये पण एकमेकांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आहे, पुल इन होतो आहे, पुल आउट होतो आहे. ठीक आहे, सो वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड हे जी डिस्कवरी होती आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिलेली. सो दिस डिस्कवरी विल बी बेसिकली आपल्याला माहिती आहे की कोणी डिस्कवर केलेलं आहे. ठीक आहे, ही ग्रॅव्हिटी डिस्कवर करणारे होते आपले सर आयझॅक न्यूटन. बरोबर, सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे, मला काही सांगण्याची जास्त गरज नाही पडणार कारण लहानपणापासून बऱ्याच लोकांनी तुम्हाला ही स्टोरी सांगितली असेल. मी पण बऱ्याचदा तुम्हाला सांगितली आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे, तर द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्ज जे आहे डिस्कवर बाय द सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, कोणी डिस्कवर केली आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केलेली. अँड बेसिकली त्यांचं जे म्हणणं होतं, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे की ॲपलच्या झाडाखाली ते बसले होते आणि तो जो ॲपल होता तो बेसिकली त्यांच्या डोक्यावर येऊन पडला. ठीक आहे, तर ह्या एवढ्याशा थिंकने त्यांना काय थिंक करायला लावलं बघा, एवढ्याशा गोष्टीने की वाय डू दॅट विल बी जो ॲपल होता, वाय डू दे नॉट फ्लाय इन ॲन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. बरोबर आहे ना, की ते झाडाच्या खाली बसलेले होते, तुम्हाला ही डायग्राम दिसते सगळ्यांना. तर हा ॲपल जो आहे इथे पडलेला, तर तो त्यांच्याकडे पडण्यापेक्षा तो असा हॉरिझॉन्टली कावर नाही गेला किंवा व्हर्टिकली कावर नाही गेला,
तर हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला की हा ॲपल जो आहे आपला तो सरळ का जात नाही आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टली कावर निघून नाही गेला, तो खाली कावर आला, ठीक आहे. तर हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये बेसिकली होता. तर त्यांचं मतच हे होतं की जो ही वंडर व्हाय ऑल ॲपल्स, ठीक आहे ना, फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड नॉट इन ॲन अँगल टू द व्हर्टिकल, ठीक आहे ना. एक तर व्हर्टिकल का जात नाही किंवा अँगलमध्ये का जात नाही, ठीक आहे ना. प्रश्न काय पडतो की हा इकडे का निघून जात नाही, सरळ वरती का जात नाही, हा इकडे कावर जात नाही, इकडे कावर जात नाही, हा सरळ माझ्याचकडे कावर आला किंवा खालीच कावर आला, जमिनीवरच का आला, हा त्यांचा प्रश्न होता बेसिकली. तर या प्रश्नामध्ये त्यांचं कन्क्लुजन काय लागलं बघा, की जी अर्थ आहे दॅट मस्ट अटेंड, काय करते, मस्ट अटेंड द ॲपल, म्हणजे मस्ट अटेंड द ॲपल, ठीक आहे ना. म्हणजे बेसिकली जी अर्थ आहे ती काय करते, ॲट्रॅक्ट करते, मी अटेंड बोललो, सॉरी फॉर दॅट. जी अर्थ आहे काय करते, ॲट्रॅक्ट करते ॲपलला, कुठे, त्याच्याकडे ओढते, ठीक आहे ना. तर कशामुळे ओढते, तर हा त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधायचं होतं. कारण जे कन्क्लुजन त्यांच्याकडे आलं की जी अर्थ आहे ही ॲपलला त्याच्याकडे ओढते टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस ॲट्रॅक्टिव्ह फोर्स, जो ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आहे बेसिकली मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे हा बेसिक जो फोर्स होता त्यांच्याकडे येणारा, त्यांचं जे कन्क्लुजन याच्यावरून निघून आलं, त्यांचं मत हे होतं की अर्थ काय करते, त्या ऑब्जेक्टला, इवन दो ॲपल असो, त्यांचं मत तर हेच असायला पाहिजे की ॲपलला अर्थ तिच्याकडे ओढते, पण कुठे ओढते, तिच्या सेंटरकडे. म्हणजे ही अर्थ आहे आणि ह्या अर्थच्या इथे तुम्हाला सेंटर दिसतो आहे, ओके. तर ऑब्जेक्ट असो किंवा ॲपल असो, त्या ॲपलला अर्थ काय करते, तिच्या सेंटरकडे ओढते. तर मग त्यांचं कन्क्लुजन हेच होतं की द अर्थ मस्ट बी अट्रॅक्ट द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस ॲट्रॅक्टिव्ह फोर्स, म्हणजे ॲपलला ओढण्याचा एक फोर्स आहे, मस्ट बी डायरेक्टेड, हा कुठे आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ होता, अर्थच्याकडे ओढते, बरोबर. म्हणून जी डिरेक्शन आहे ॲपलची ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज व्हर्टिकली, काय होता, व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये होता ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल, ठीक आहे. जिथे ॲपल आहे त्याच्या व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये हा फोर्स होता अँड दस जो ॲपल आहे काय करतो आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड पुल झाला. म्हणजे फोर्स कसा होता बघा, हा ॲपल होता इथे आणि ह्या ॲपलला काय करत होती, त्याच्यापासून जो सेंटर होता अर्थचा तो कसा आहे, बेसिकली व्हर्टिकल होता, तो म्हणून व्हर्टिकली डाऊनवर्ड आला, ठीक आहे. तो अँगलमध्ये म्हणून गेला नाही. तर त्यांना तेच म्हणायचं होतं की ज्यावेळेस हा ॲपल आहे तो जो फोर्स आहे तो काय होतो आहे, सेंटरकडे होता आहे. म्हणजे बेसिकली फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड लागत होता म्हणून तो खाली आला, ठीक आहे, व्हर्टिकलीच खाली आला, ठीक आहे. तर याच्यामधून जी आपल्याला ही डायग्राम दिसते, बेसिकली डायग्राममध्ये फक्त तेवढंच नाही दिलेलं आहे, याच्यामध्ये एक मून पण दिलेलं आहे. नुसतं आपल्याला ॲपल ट्री नाही दिसत अर्थवरती, नुसते आपल्याला न्यूटन नाही दिसत, सर न्यूटन नाही दिसत, तर याच्यामध्ये यांनी मून पण दाखवलेला आहे. ॲज पर त्यांचा स्केलने त्यांनी यूज केलेलं नाही आहे, पण बेसिकली आपल्याला इथे दिसतं की एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवरती पण लागतो आहे. मून जो असा फिरताना तुम्हाला दिसेल इथे अर्थच्या एकदम आजूबाजूला, हा इकडे फिरतो आहे, हा इकडे फिरतो आहे, ह्या डिरेक्शन म्हणजे गोल गोल फिरतो आहे, इकडे तिकडे नाही फिरत, व्हॉट एव्हर आय एम सेइंग इज दॅट. तर फिरण्याची त्याची डिरेक्शन आहे बेसिकली. मग तो फक्त अर्थच्या ऑर्बिटमध्येच राहतो, ठीक आहे, ह्या ऑर्बिटमध्येच राहतो बेसिकली, ह्या ऑर्बिटमध्येच तो फिरतो. आणि जर तुम्ही बघितलं तर याचा अर्थ असायला पाहिजे की तो जो मून जो आहे तो पण काय आहे, व्हर्टिकली टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थकडे ओढला जातो आहे. म्हणजे याच्यावरती पण मूनवरती पण काय आहे, बेसिकली तो फोर्स लागतो आहे, ठीक आहे. हे त्यांचा मत होतं, पण त्यांना हा शोधायचा होता बेसिकली, ठीक आहे. ही फिगर आपल्याला दिसते दॅट इज शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून ऑल्सो, ठीक आहे. जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स इन द फिगर जे दिलं आहे नॉट करेक्ट आहे. तर आपण हे जे म्हणतो आहे बेसिकली याच्यामध्ये आपल्याला पुढे पण दिलेलं आहे, ठीक आहे. सो दॅट वी कॅन थॉट इट. ह्याच्यावरून काय झालं की हे तर फक्त आपल्याला मून नाही दिसत, तर न्यूटन थॉट दॅट की इफ फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ॲक्ट ऑन ॲपल, ठीक आहे ना, जर ॲपलवरती फोर्स लागत असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन ॲपल ऑन द ट्री, ठीक आहे, ॲट अ डिफरंट हाईट, ठीक आहे ना, म्हणजे प्रत्येक कुठेही असो. कारण जर हा ट्री असेल, या ट्रीवरती जर तुम्ही बघितलं हा ॲपल इथे आहे, ठीक आहे, दिसतो आहे सगळ्यांना. तर इथे जर तुम्ही बघितलं तर हा ॲपल इथे एक इथे ॲपल आहे, एक इथे मध्येच कुठेतरी आहे, ठीक आहे, एक इथे कुठेतरी, एक इथे कुठे आहे. तर सगळे ॲपल काय आहेत, एक वेगवेगळ्या उंचीवरती आहेत. अर्थपासून इथून वेगवेगळ्या उंचीवरती तुम्हाला दिसत आहेत. इथून हा एवढ्या उंचीवर आहे, ठीक आहे, बेसिकली हा दुसरा एवढ्या उंचीवर आहे, इथून हा इथून एवढ्या उंचीवर आहे,
ठीक आहे. तर प्रत्येकाची जी उंची आहे ती वेगवेगळी होती. तर त्यांना याच्यावरून काय समजलं माहिती आहे का, तर फक्त ॲपलवरतीच लागत असेल का मग हा फोर्स, किंवा वेगवेगळ्या उंचीवर पण लागतो आहे ना. प्रत्येक उंचीवरचा ॲपल जो आहे तो व्हर्टिकलीच खाली येणार आहे, जमिनीवर पडणार आहे. म्हणून त्यांचं कन्क्लुजन हे होतं की इवन दो फक्त ॲपलच्या झाडावर नसताना कितीही दूरच्या अर्थपासून कितीही दूर जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती पण हा फोर्स लागायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, बरोबर. सो इट ॲक्ट्स अल्सो, ठीक आहे ना, इट अल्सो ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट इवन, ठीक आहे, इवन ग्रेटर हाईट, ठीक आहे, मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ, ठीक आहे ना. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट असेल जो अर्थपासून कितीही दूर असेल त्याच्यावरती पण काय असणार आहे, हा फोर्स ॲक्ट होणार आहे. इवन दो आपण जसं आपण एक्झाम्पल बघितलं मूनवरती. मग म्हणजे प्रश्न काय पडणार आहे की जर त्यांचा हाच प्रश्न आहे बेसिकली हा, की जर प्रत्येक हाईटवरच्या ॲपलवरती जर हा फोर्स लागतो आहे तर का म्हणून आपण म्हणू शकत नाही की मूनवरती नाही लागणार आहे. जर चंद्र आपल्याला दिसतो तर चंद्रावर पण हा आपला अर्थचा फोर्स लागत असेल का. किंवा इवन दो आजूबाजूला फिरणारे जे प्लॅनेट असतात आर्टिफिशियल, ज्या सॅटेलाईट असतात, ज्या सॅटेलाईट इथून फिरतात, तर ह्या सॅटेलाईटवरती पण हा फोर्स लागत असेल का. सो हेअर वी कॅन सेईंग दिस की ह्या प्रत्येक जागेवरती आणि प्रत्येक केसमध्ये काय व्हायला पाहिजे, हा फोर्स लागायला पाहिजे. त्यांचं पण हे कन्क्लुजन होतं. सो हेअर वी कॅन गोईंग थ्रू दॅट की इथे आपल्याला दिसतं आहे. म्हणून त्यांचं मत होतं की ते विचार करत होते की इट अल्सो ॲक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ. म्हणजे अर्थ आपल्या पृथ्वीपासून कितीही दूर असो, ओके, तेवढ्या दूरवरती जर मार्स असेल आपल्याकडे तर मार्सवरती पण अर्थ फोर्स लावत असेल का. किंवा जो सन आहे आपला, सनवरती पण अर्थ फोर्स लावत असेल का. असे बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते, बरोबर. त्यांचा विचार पण होता की जे प्लॅनेट्स आहेत किंवा सन आहे तर यांच्यावरती पण हा फोर्स लागत असेल का, ठीक आहे. तर तो बेसिकली ग्रॅव्हिटीचा अर्थच त्यांना समजला की जी ग्रॅव्हिटी आहे ती पूर्ण युनिवर्समध्ये असायला पाहिजे अँड दॅट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे. तर याचा अर्थ सन अर्थला ओढत असेल किंवा प्लॅनेट्स जे आहेत ते अराउंड द सन का बरं फिरत आहेत. तर हे सगळं कारण काय होतं, हे सगळं कारण होतं, हे सगळ्यांचं रिझन जे होतं त्यांचं सगळ्यांचं उत्तर होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो वेवच्या फॉर्ममध्ये असतो. ओके, सध्या तरी म्हणतात की वेवच्या फॉर्ममध्ये आहे. मला एवढं जास्त नॉलेज नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की मे बी समवन सेज दॅट की ग्रॅव्हिटेशनल पण जो फोर्स आहे तो वेव्ज आहेत असं, ठीक आहे. सो वी कॅन अगेन गोईंग थ्रू अँड नेक्स्ट टॉपिक दॅट इज नथिंग बट इथे तुम्हाला ICT दिलेला आहे. व्हिडिओज बघा, काही PPTs बघा, शोधून आणा ज्यांच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे की ग्रॅव्हिटीवरती नेमकं काय आहे अजून, ठीक आहे. फोर्स अँड मोशनबद्दल आपल्याला बोलायचं आहे आता की वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर काय बघायचं आपल्याला, फोर्स काय की फोर्स नेसेसरी आहे, ठीक आहे. कशासाठी, चेंज द स्पीडला बदलण्यासाठी ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टची मोशन चेंज करण्यासाठी आणि स्पीड चेंज करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, फोर्सची गरज पडते, ठीक आहे ना. आपल्याला शिकायचं काय, फोर्स शिकायचं आहे आणि मोशन शिकायची बेसिकली. तर याच्यामध्ये त्याने इथे कॅन यू रिकॉल म्हणून दिलं ते बघा की तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन माहिती आहेत का, कारण तुम्ही 10वीमध्ये शिकलेत न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ठीक आहे. तर न्यूटनचा पहिला लॉ ऑफ मोशन काय आहे मग बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एखादा ऑब्जेक्ट तोपर्यंत त्या जागेवर पडून असेल जोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही, आणि एखादा ऑब्जेक्ट तोपर्यंत फिरत असेल जोपर्यंत त्याला कोणी थांबवत नाही. तर हा न्यूटनचा पहिला लॉ होता. दुसरा लॉ मोमेंटमबद्दल आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स आहे. त्याचा अर्थ फोर्स वाढला तर मोमेंटम पण वाढेल. पण बेसिकली तुम्हाला मोमेंटम समजत नाही. मोमेंटम असतो तुमचा मास इंटू व्हेलॉसिटी, ठीक आहे. मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे एक ऑब्जेक्ट, ठीक आहे, एक ऑब्जेक्ट ज्याचं मास आहे 1 kgचं, किती आहे 1 kgचं, आणि हा ऑब्जेक्ट तुमचा त्याची जी व्हेलॉसिटी आहे, म्हणजे ऑब्जेक्ट थांबलेला नाही आहे, फिरतो आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे चालतो आहे ऑब्जेक्ट, एवढं लक्षात ठेवा. चालतो म्हणजे याला पाय नाही आहेत, फक्त काय म्हणायचं आहे तुम्हाला, मोशनमध्ये आहे ऑब्जेक्ट. तर याची व्हेलॉसिटी किती आहे तुमची, सपोज की काहीतरी 20 आपण म्हणू 2 किलोमीटर आहे, ठीक आहे. 2 किलोमीटर पर सेकंद आहे, ठीक आहे. 2 किलोमीटर एका सेकंदामध्ये जाते, ठीक आहे. तर ऑब्जेक्ट 2 किलोमीटर एका सेकंदामध्ये कव्हर करतो, ज्याचं वजन किती, 1 kgचं वजन आहे.
तर मोमेंटम किती होईल बरं, याचा मोमेंटम होऊन जाईल 1 × 20 1 × 2, ठीक आहे, म्हणजे किती झालं 2 kg किलोमीटर पर सेकंद, बरोबर आहे. किती होईल मग मोमेंटम P इज इक्वल्स टू 2 kg किलोमीटर पर सेकंद होऊन जाईल याचा मोमेंटम, ठीक आहे. तर हे काय बेसिकली मोमेंटम आहे. मोमेंटम काय मग, दॅट इज नथिंग बट मास इंटू वेलॉसिटी आहे. मास इंटू वेलॉसिटी इज नथिंग बट अ मोमेंटम, ठीक आहे, काय मोमेंटम. सो दिस इज नथिंग बट मोमेंटममध्ये ऑब्जेक्ट फिरतो, वेलॉसिटी याची 0 नसते. 0 झालं तर मोमेंटम 0 होऊन जाईल, ठीक आहे. मोमेंटम काय होऊन जाईल 0 होऊन जाईल, हे लक्षात ठेवा. मोमेंटम माहिती आहे मग. आणि लास्ट जो आहे, ठीक आहे, तिसरा जो लॉ आहे न्यूटनचा, दॅट इज नथिंग बट एव्हरी ॲक्शन हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, बरोबर. म्हणजे जर मी ऑब्जेक्टवर फोर्स लावत असेल, बरोबर, जर मी ऑब्जेक्टवर फोर्स लावला तर तो ऑब्जेक्ट पण काय लावेल, माझ्यावर फोर्स लावेल, उलटा फोर्स, त्याला इक्वल अँड अपोजिट म्हटलं जातं, ठीक आहे. तर हे न्यूटनचे 3 लॉज आहेत बेसिकली, ज्यांना म्हटलं जातं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ठीक आहे. इथे तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे सायंटिस्ट. बेसिकली आपले हे सर ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटनबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा जो कालखंड आहे बेसिकली 1642 ते 1727चा कालखंड आहे. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. त्यांनी बरेचसे लॉ दिले, जसं लॉ ऑफ मोशन आहे, इक्वेशन ऑफ मोशन आहे, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी आहे, किंवा त्यांचं एक पुस्तक पण होतं, नथिंग बट प्रिन्सिपिया म्हणतात. प्रिन्सिपिया नावाचं पुस्तक पण त्यांनी लिहिलं होतं. बिफोर दिस बुक वॉज रिटन, हे पुस्तक लिहिण्याच्या आधीची गोष्ट आहे. केपलर हॅड गिव्ह 3 लॉ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. तर केपलरने हे पुस्तक लिहिण्याच्या आधी त्यांनी जे प्रिन्सिपिया पुस्तक लिहिलं त्याच्या आधीची गोष्ट आहे. केपलरने 3 लॉ दिले होते. केपलर्स त्यांनी डिस्क्राईब केलं होतं प्लॅनेटरी मोशनबद्दल. पण त्यांना त्यांचं रिझन देता नाही आलं की हे का बरं होतं असं, किंवा हे प्लॅनेटची जी मोशन्स आहेत ती अशी का बरं आहे. तर त्यांचं रिझन पण आपले जे सायंटिस्ट आहेत सर आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढलं होतं. मॅथमॅटिकली त्यांनी डिराईव्ह केलं होतं. तसंच त्यांनी सगळ्यात पहिले जे मॅथमॅटिक्समध्ये इन्व्हेन्शन केलं, ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. त्या ब्रँचचं नाव आहे कॅल्क्युलस. तुम्ही साईन, कॉस, सेक, कोसेक नावाची जी कन्सेप्ट आहे बेसिकली त्यांनीच इंट्रोड्यूस केलेली आहे, ठीक आहे, जे फिजिक्समध्ये आणि मॅथ्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या केसमध्ये. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, ठीक आहे. हे पहिले सायंटिस्ट आहेत ज्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचं पण इन्व्हेन्शन केलं होतं, ठीक आहे. समजलं सगळ्यांना. सो वी कॅन नाऊ ट्राय टू अंडरस्टँड अबाउट अ सर्क्युलर मोशन अँड अ सेंट्रिपिटल फोर्स. तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्सबद्दल काय करायचं आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे. तर बघा, इथे सर्क्युलर मोशन म्हणजे एक स्टोन, आता इथे त्यांनी बघितलं, तुम्हाला डायग्राम दिसते, तर इथे एक दगड बांधलेला आहे दोरीला, ठीक आहे. तेच म्हणतात ते ट्राय दिस करायला लावलं आहे. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग, टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन फिगर, ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला फिरवायचं त्याला गोल गोल दगडाला दोरी बांधून. आर यू ॲप्लाइंग एनी फोर्स, तर तुम्ही याच्यावरती कुठला फोर्स लावतात का, ठीक आहे. ऑब्वियसली आपण फोर्स लावतो त्याच्यावरती. तो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. सांगतो तुम्हाला पुढे सगळं दिलेलं आहे प्रश्नांची उत्तरं, की इन विच डिरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग. तर हा फोर्सची तुम्हाला डिरेक्शन कुठे दिसते, तर तुम्हाला जर दिसत असेल तर फोर्सची डिरेक्शन आहे तुमच्या सेंट्रलकडे, म्हणजे जिथे तुम्ही पकडून ठेवलं आहे ना तर तिकडे तुमचा हा फोर्स लावतो आहे. त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं. अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे इथे अलॉंग द रेडियस म्हणजे ही दोरी आहे, ह्या दोरीला हा स्टोन बांधलेला आहे आणि हा असा फिरतोय गोल गोल. तर हा फोर्स तुमचा लागणार आहे इकडे. सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं त्याला, FCP. काय म्हटलं जातं, FCP सेंट्रिपिटल फोर्स. अँड सेंट्रिफ्युगल दुसरा असतो, तो तुम्हाला इथे दिलेला नाही, पुढे मागे समजेल तुम्हाला 11वी 12वीमध्ये, ठीक आहे. हा FCP दिलेला असतो. अलॉंग द रेडियस लागतो, म्हणजे ही दोरी जी आहे सध्या ती आपली रेडियस आहे, या रेडियसकडून तुमचा इकडे मध्ये सेंटरकडे लागतो तो, ठीक आहे त्याच्यामध्ये पण फोर्स. आर यू ॲप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन, येस वी आर ॲप्लाइंग फोर्स. स्टोनवरती आपण फोर्स लावतो. डिरेक्शन काय आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल आहे त्याची डिरेक्शन. अँड हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स ॲक्टिंग, ठीक आहे. तर ह्या स्टोनवरती जे फोर्स तुम्ही लावताय तर त्याला बंद कसं करायचं, तर बेसिकली आहे मी स्टोनला सोडून दिले तर दोरी तोडून टाकेल, ठीक आहे. तर त्याच्यावरती स्टोन जी डिरेक्शन म्हणजे जो फोर्स आहे तो ॲप्लाय होणं बंद होऊन जाईल, ठीक आहे. बेसिकली एक तर मी दोरी सोडून देईल, रिलीज करून देईल दोरीला, ठीक आहे. अजून परत व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन, तर स्टोनवरती त्याचा काय इफेक्ट होईल, तर लक्षात ठेवा
ज्यावेळेस तुम्ही यात्रेमध्ये जर पाळण्यावर बसलेत तर त्याचा सांगतो तुम्हाला, असा पाळणा असतो, गोल पाळणा आहे. त्या पाळण्याला इथे तुम्ही स्ट्रिंग बघितली असेल, ठीक आहे. स्ट्रिंगवाले तुम्ही म्हणता साखरेचा पाळणा आहे. त्या साखरेच्या पाळण्याला इथे असं नाही काढायला पाहिजे, असं होऊन जातं ते नंतर. ही तुम्ही म्हणतात बकेट असते, तर बकेट तुमची, हा पाळणा तुमचा असा गोल गोल फिरतो ना, इथे स्टँड असतं पाळण्याचं समथिंग असं लाईक दिस. तर हा असा गोल गोल फिरतो. तर काय होतं या केसमध्ये, सपोज जर तुम्ही पाळण्यावर बसलेले आहेत आणि इन केस ऑफ दिस ही जर दोरी तुटली इथून, ठीक आहे, ही जर दोरी तुटून गेली तर काय होणार आहे, जर तुटली तर बघा काय होईल. बेसिकली तुम्ही असे फिरत होते की नाही या डिरेक्शनमध्ये, तर तुम्ही सध्या जे आहे तुमची जी डिरेक्शन आहे इथे, तुम्ही असे निघून जाणार सरळ, कसे टँजेन्शियल निघून जाणार. म्हणजे हे सर्कल होतं तुमचं फिरण्याचं, असं गोल गोल तुम्ही फिरत होते. तर अलॉंग द टँजेन्शियल तुमची वेलॉसिटी, म्हणजे इथे वेलॉसिटी जी होती, जिथे ज्या पॉईंटवरती, ठीक आहे, वेलॉसिटीची जी डिरेक्शन होती त्या डिरेक्शनमध्ये तुम्ही निघून जाणार. वेलॉसिटी काय आपलं, वेलॉसिटी इज नथिंग बट वेक्टर क्वांटिटी. काय असते, वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे, ज्याच्यामध्ये डिरेक्शन असते आणि मॅग्निट्यूड असते. लक्षात ठेवा, डिरेक्शन असते आणि मॅग्निट्यूड असते. फॉर एक्झाम्पल, डिरेक्शन आणि मॅग्निट्यूडची वेक्टर क्वांटिटी तुम्हाला माहिती आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे की नथिंग बट आपण म्हणतो याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन आहे. तर मॅग्निट्यूड म्हणजे बघा, सपोज की मी एखाद्या पर्सनला सांगितलं, ठीक आहे, एखाद्या पर्सनला सांगितलं गाडी घेऊन जायची, तुला गाडी घेऊन जायची 20 किलोमीटर. किती जायचं आहे, 20 किलोमीटर जायचं आहे. तर पर्सनला जर मी गाडी घेऊन 20 किलोमीटर पाठवतो आहे, तर मला त्याला काय सांगावं लागेल, त्याला सांगावं लागेल की तुला कुठे जायचं आहे, ठीक आहे. म्हणजे काय द्यावं लागेल, त्याला डिरेक्शन द्यावी लागेल. तुला इकडे जायचं आहे रे, नॉर्थकडे जायचं आहे. किती जायचं आहे, 20 किलोमीटर जायचं आहे. तर बेसिकली 20 किलोमीटर तुमचं झालं मॅग्निट्यूड आणि नॉर्थ झाली तुमची डिरेक्शन. तुमची झाली ही व्हेक्टर क्वांटिटी. कशाची, वेक्टर क्वांटिटी कशाची, वेलॉसिटीची वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट आवर वेक्टर क्वांटिटी. तर इथे पण तेच होणार आहे. हा स्टोन काय इथून जर तुटला तर स्टोन ज्या डिरेक्शनमध्ये, म्हणजे वेलॉसिटीची त्या पॉईंटवरती जी डिरेक्शन असेल त्या डिरेक्शनमध्ये तो निघून जाईल बेसिकली, ठीक आहे. इथे दिलेलंच आहे तसं, कारण त्यांनी इथे आन्सर पण देऊन ठेवले होते. हे सगळे आन्सरच आहेत ह्या क्वेश्चनचे, ठीक आहे. मला काही लिहावं लागले नाही सहसा. इथे बघा, ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग स्टोन टुवर्ड्स अस, ठीक आहे ना. आपण काय करतो, जोपर्यंत आपण त्या दगडाला बांधून ठेवलं आहे, धरून ठेवलं आहे दोरीने, तोपर्यंत तो काय होईल, आपल्याकडे ओढला जाईल, ठीक आहे. आपण काय करतो, त्याला आपल्याकडे ओढतो आहे. दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. बरोबर आहे, कशाकडे, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तर आपण फोर्स लावतो आहे बेसिकली, पण कुठे लावतो आहे, आपल्याकडे ओढतो आहे. अँड अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट, ठीक आहे ना. तर आपल्याकडे फोर्स लावतो आहे. तर अशा केसमध्ये द फोर्स स्टॉपिंग, ठीक आहे ना, द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आपण काय करून देतो, दोरीला सोडून देऊ डायरेक्ट, नाही तर तोडून टाकलेल्या दोरीला तुटून जाईल तर त्या केसमध्ये, ठीक आहे. इन दिस केस द स्टोन इज फ्लाइंग. हा या केसमध्ये काय होऊन जाईल, मग हा जर तुटला तर स्टोन काय होईल, उडायला लागून जाईल ह्या डिरेक्शनमध्ये. गोफन ऐकलं आहे कधी विचारा, जे मोठे आपले घरात आजोबा आजी असतात त्यांना विचारा गोफन काय असतं असं, ठीक आहे. द फोर स्टॉपिंग इफ वी रिलीज म्हणजे काय होतं आहे, बेसिकली जो स्टोन आहे इज फ्लाइंग ऑफ अलॉंग द स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द सर्कल, ठीक आहे. तर हा दिसतोय तुम्हाला, तर सर्कलला बेसिकली हे सर्कल आहे आणि एक जी लाईन असते इथून एकच पॉईंटमध्ये टच करते त्याला म्हटलं जातं टँजंट, ठीक आहे. सर्कलला एका पॉईंटमध्ये जी लाईन टच करते त्याला म्हटलं जातं टँजंट, आणि ही टँजंट आता वेलॉसिटीची डिरेक्शनला फॉलो करते, म्हणून ही इथून कट होऊन जाईल तुमची, ही असेल तुमची ह्या डिरेक्शनमध्ये. तर हा स्टोन असा तुमचा निघून जाईल टँजन्शियल डिरेक्शनमध्ये, ठीक आहे. सर्कल ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन वेन इज स्ट्रिंग विल बी रिलीज. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व होतात. तर बेसिकली मला सांगायचं आहे, तुम्ही अजून 5 रुपीजचा कॉईन पण घेतला तर आठवतो, रोटेटिंग ऑन अ सर्क्युलर डिस्क, म्हणजे तुम्ही 9वीमध्ये शिकले ते 5 रुपयाचा कॉईन होता. एका टेबलावर 5 रुपयाचा कॉईन ठेवला होता आणि तो टेबल फिरत होता. तर हे कॉईन काय झाला, टँजन्शियली निघून गेला, ठीक आहे. हे तुम्ही ऑलरेडी 9वीमध्ये शिकलेले. तर त्याच पद्धतीचं इथं पण काम होतं आहे. तर तुम्हाला बेसिकली सर्क्युलर मोशन जाणून घ्यायची असेल पाहिजे, बरोबर. तर मग समजा सर्क्युलर मोशन, तर बेसिकली मग अशी मोशन आहे, मोशन ऑफ पार्टिकल. लक्षात ठेवायचं, बॉडी नाही म्हणायचं, मोशन ऑफ पार्टिकल. मोशन ऑफ द पार्टिकल, हा स्टोन कसा दिसतोय, पार्टिकलसारखा दिसतोय, ठीक आहे. सो मोशन ऑफ द पार्टिकल, ठीक आहे, मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग, कशाबद्दल, अलॉंग द सर्कम्फरन्स, ठीक आहे. हे सर्कल आहे, या सर्कलचं, बरोबर आहे, हे आपण सर्कल काढले, सर्कलचं हे सर्कम्फरन्स आहे, ठीक आहे. हे काय आहे, सर्कम्फरन्स, ठीक आहे. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द
अलॉंग द सर्कम्फरन्स, म्हणजे हा पार्टिकल काय करतो, ह्या सर्कलमध्ये सर्कम्फरन्समध्ये फिरतोय. ठीक आहे. अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. त्याला काय म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. अँड सेंट्रिपिटल फोर्स, इट इज द फोर्स विच इज अलॉंग द रेडियस. सेंट्रिपिटल फोर्स काय, अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस म्हणजे अलॉंग द रेडियस. ठीक आहे. ही रेडियस आहे. सर्कल आहे, सर्कलची काय ही रेडियस आहे. ठीक आहे. अलॉंग द रेडियस हा फोर्स कसा लागतो, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स आहे. काय, सेंट्रिपिटल फोर्स त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. अ फोर्स, ठीक आहे, सेंट्रिपिटलची इथे पण डेफिनेशन दिली आहे. अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही ऑब्जेक्टवरती जर फोर्स लागतो, मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट न म्हणता पार्टिकल म्हणायला पाहिजे. ठीक आहे. जो फोर्स आहे पार्टिकल मुव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, त्याला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स नथिंग बट अ सेंटर सिकिंग, म्हणजे सेंटरकडे येणारा, सर्कलकडे येणारा. ठीक आहे. द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ द फोर्समुळे तो काय करतो, सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इथे काही अजून गोष्टी दिल्या. डू यू थिंक अबाउट सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. तर कुठला फोर्स असेल बरं. ठीक आहे. यू नो द मून विच इज नॅचरल सॅटेलाईट आहे अर्थची, गोज राऊंड इट इन अ डेफिनाईट ऑर्बिट. ठीक आहे ना. मून काय करतो, एक डेफिनाईट ऑर्बिटमध्ये अर्थच्या आजूबाजूला फिरतोय. ठीक आहे. द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ मून आहे ॲज वेल ॲज द स्पीड आहे कॉन्स्टंटली. ठीक आहे. मोशन तो मूव्ह करतोय अलॉंग द आपल्या अर्थच्या आजूबाजूला. तर डू यू नो सम फोर्स कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. तर मूनवरती असा फोर्स लागत असेल का मग. जसं आपण म्हटलो ना की आपली ही अर्थ आहे, जसं आपण म्हटलो आत्ता सध्याच्या केसमध्ये आपल्याकडे जी डायग्राम होती इथे काय म्हटलं गेलं, ही अर्थ आपण इथे होतो, सॉरी आपण याला दोरीने एक दगडला बांधलं होतं. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स लागत होता. सेंट्रिपिटल फोर्सचा काय होता, टेन्शन ऑन द स्ट्रिंगच्या फॉर्ममध्ये सेंट्रिपिटल फोर्स होता. एफ सी पी म्हटलं होतं. एफ-सी-पी कुठल्या फॉर्ममध्ये होता, दोरीवरती ताण आला तो होता सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. आणि इथे जो काही आपल्याकडे केस येतोय ही आपली आहे अर्थ, आणि इथून आपल्याला दिसतं हा आहे आपला मून. ठीक आहे. इथे आपला सपोज की मून आहे. ठीक आहे. काय, हा मून आहे. तर ह्यांच्यामध्ये कुठली अशी दोरी असेल का मग, की जी दोरी ह्या दोघांना बांधून ठेवत असेल, त्यामुळे हा मून आपला गोल गोल फिरत असेल तर, बरोबर. तर बेसिकली यांच्यामध्ये दोरी आहे ती एफ-सी-पीची दोरी. काय, एफ-सी-पीची दोरी. आणि ही एफ-सी-पीची दोरी नथिंग बट आहे आपला ग्रॅव्हिटी. काय, ही ग्रॅव्हिटी आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट ग्रॅव्हिटी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म कुठे आहे मग इथे, इथला फॉर्मॅट कुठला आहे, ग्रॅव्हिटी आहे, एफ-सी-पी. नथिंग बट दॅट्स वाय दॅट हा जो मून आहे तो आपला गोल गोल फिरतो इथे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात. अँड अगेन हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच अ फोर्स ॲक्ट ऑन द इट. जर असा कुठलाही फोर्स नाही लागला तर काय होईल मग. जर मून आहे, जे अर्थ आपण म्हणतोय, ठीक आहे, ही आपली अर्थ आहे आणि हा मून आहे. तर जर असा फोर्स नाही लागला तर बघा, जर असा कुठलाही फोर्स त्याच्यावर नाही लागला, या मूनवरती हा मून असा फिरतोय ना अर्थच्या, जर सपोज की इथे यांच्यामध्ये जर एफ-सी-पी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही लागला तर काय होईल या मूनचं, बरोबर. तर याचा अर्थ तो काय, युनिवर्समध्ये कुठेतरी बाहेर चालला जाईल आणि मग अर्थची जी नॅचरल सॅटेलाईट आहे तो काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. ठीक आहे. जर असा फोर्स याच्यामध्ये लागला नाही, म्हणजे अर्थने जर मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला नाही तर तो ऑर्बिटिंग करणार नाही, गोल गोल फिरणार नाही, तर तो एक कुठल्या तरी डिरेक्शनमध्ये निघून जाईल. ठीक आहे. सो हेअर अगेन वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड सम फोर्सेस, that is what round the sun. Do the other planets in the solar system round the sun? Yes, सगळे प्लॅनेट्स फिरतात, अराउंड द सन फिरतात, बरोबर. फॅशन काय, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ते फिरतात. इज द सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम? येस, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ॲक्ट होतो त्यांच्यावरती पण. व्हॉट मस्ट बी द डिरेक्शन? ठीक आहे. डिरेक्शन काय आहे त्यांची, तर डिरेक्शन आहे जी वेलॉसिटीने ते फिरतात, सेंट्रिपिटल फोर्सने लागतो ना सेंटरकडे. हा सन आहे, तर सनकडे सगळ्या प्लॅनेटची हे ऑर्बिटिंग करतात सगळ्यांचा कुठे, सगळे सेंटर कुठे, सनकडे आहे. त्याचा एफ-सी-पी कुठे आहे त्यांचा, एफ-सी-पी सगळ्यांचा सनकडे आहे. आपली अर्थचा पण एफ-सी-पी कुठे असेल मग, सनकडेच असेल की नाही. सो हेअर अगेन दॅट वी कॅन गोईंग थ्रू फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. ऑफ द एक्झाम्पल द क्वेश्चन इज क्लिअर दॅट फॉर द मून टू गो अराउंड द अर्थ, ठीक आहे, राउंड द अर्थ, ठीक आहे,
द मून गो टू राउंड द अर्थ देअर मस्ट बी अ फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द मून. ठीक आहे, मूनवरती कोणतरी फोर्स लावतं आहे अँड दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ. कोण लावते? अर्थ लावते. विच अट्रॅक्ट द मून्स इटसेल्फ. ठीक आहे, मूनला काय करते? अर्थ त्याच्याकडे ओढते. सिमिलरली सन पण काय करतोय? बाकीच्या प्लॅनेटवरती असा फोर्स लावतोय. आपली अर्थ पण त्याच्यामध्ये येते. टुवर्ड द सेंटर, म्हणजे सनकडे अर्थला, सन काय करतोय? अर्थला त्याच्या सेंटरकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपली अर्थ पण सनच्या आजूबाजूला गोलगोल फिरत राहते. हा आपला सन आहे इथे मध्ये. ठीक आहे, त्याच्याकडे ओढते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी याच्याकडे येतात. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर प्लीज आपलं जे लेक्चर आहे ते प्रत्येक आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पाठवा. ठीक आहे, सेंड करून द्या, सगळ्यांना भेटून जाईल. ठीक आहे, त्यांना समजून जाईल आपण सध्यापासून काय करतो आहे, आपण सायन्सला स्टार्ट करतो. ठीक आहे.